मोमेंटचे नेते चंद्रकांत हंडोरे साहेब जे विद्यमान खासदार आहेत, त्यांच्यामार्फत भीमशक्ती संघटनेमध्ये प्रदेश सरचिटणीसपदी माझी नियुक्ती झालेली आहे। आणि जो काही दलित शोषित पीडित घटकावर अन्याय होत आहे याच्यामध्ये पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी करत नाही आहे। त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचा विशेष आपल्याला म्हणजे इथे संदर्भ द्यावा लागेल की ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये दलितांवर होणारे अन्याय अतिशय वाढलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये पोलीस जे प्रशासन आहे ते कायद्याच्या तरतुदीनुसार योग्य पद्धतीने गुन्हा दाखल झाल्यापासून संपूर्ण तपासामध्ये त्यांची उदासीनता दिसून येते आणि ते कळत नकळत अशा पद्धतीने आरोपींना मदत करतात आणि जो अनुसूचित किंवा मागासवर्गीय घटक आहे तो दिवसेंदिवस दाबला जात आहे। त्यांच्या निषेधार्थ आम्ही 13/8/24ला भीमशक्ती संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने एक दिवस लाक्षणिक उपोषण ठेवलेले आहे। याच्यामध्ये ठाणे जिल्हा अधीक्षक आणि त्यांच्या विभागातील प्रमुख अधिकारी यांना निलंबनाची आम्ही मागणी केलेली आहे। आज इथे जवळजवळ 50 ते 70 लोकांनी प्रवेश घेतला। त्याच्यामध्ये प्रमुख आम्हाला 20 ते 25 जणांचे प्रमुख पद आज आम्ही इथे नियुक्त केलेली आहेत। त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये जो आपला महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे, अन्याय अत्याचार विरोधात तसेच SC जे ॲट्रॉसिटी कायदा आहे आपला तो जास्तीत जास्त भक्कम कसा करता येईल आणि ह्याच्या अनुषंगाने आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण तिथे ठेवलेलं आहे। त्या उपोषणाला बरीचशी मंडळी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आज या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या कल्याणमधून बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आज येथे भीमशक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्या प्रवेशामध्ये आम्ही बऱ्याचशा पदनियुक्त्यासुद्धा दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज आमचे जे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जे आहेत, आज आमचे जे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी आहेत, जे अनुराग ठाकूर जे BJPचे मंत्री आहेत मोदी सरकारमधील, त्यांनी अतिशय खालच्या दर्जामध्ये त्यांच्यावर जे जातीवाचक हल्ला त्यांनी केलेला आहे त्याचा एक निषेधसुद्धा आम्ही आज भीमशक्तीच्या वतीने ठाणे जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तसेच कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने आज इथे निषेध व्यक्त करतो। आणि या भाजपा सरकारचा त्यात अनुराग ठाकूरांचा आम्ही येथे त्या मनोवृत्ती आम्ही विद्यमान खासदार व माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली फुले शाहू आंबेडकर विचारधारा घेऊन भीमशक्ती संघटनेमध्ये जोमाने काम करत आहोत। आजची आमची पत्रकार परिषद म्हणजे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेजी वाघमारे, भीमशक्ती संघटनेच्या सरचिटणीस अपेक्षाताई दळवी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे। तर या पत्रकार परिषदेचा उद्देश म्हणजे आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आहे, त्या संविधानामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत। ते मूलभूत अधिकार म्हणजे महिलांना, शोषितांना, पीडितांना, ST असेल, ST असेल, NT असेल, OBC असेल यांना सर्व अधिकार दिलेले आहेत आणि भाजपा प्रणित सरकारच्या कालखंडामध्ये या अधिकाराचं सर्व ठिकाणी उल्लंघन होत आहे व जे अधिकाराचं उल्लंघन होत आहे आमच्या शोषिताला, पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने आज या 13 तारखेला 13/8/2024 रोजी आम्ही ठाणे जिल्हा SP ऑफिसच्या कार्यालयात या ठिकाणी एक लाक्षणिक उपोषण आयोजित केलेलं आहे।